महाराष्ट्रातील माझ्या तमाम बाल मित्र आणि मैत्रिणींना सर्वांना नमस्कार. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी तर्फे सर्वांचे स्वागत. बाळांनो, आपल्याला NMMS नावाची जी परीक्षा आहे त्याचा म्हणजे नेमका बेसिक कन्सेप्ट काय आहे कालच्या लेक्चरमध्ये, परवाच्या लेक्चरमध्ये सरांनी पण सांगितलं, कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं. काल सरांनी सिलेबस तुम्हाला सांगितला की पेपर 2 चा जो सामाजिक शास्त्र आहे त्याचा सिलेबस काय आहे, भूगोल, त्याच्यानंतर नागरिक शास्त्र, त्याच्यानंतर इतिहास आणि सायन्स या विषयांचा सिलेबस सांगितला. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये इथे काय स्टार्ट केलं होतं बाळांनो? बेसिक कन्सेप्टमध्ये दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार, दशांशाचा वर्ग, दशांशाचे वर्गमूळ हा पार्ट स्टार्ट केला होता. बरोबर आहे? यस. मग आपण त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये मला वाटतंय दशांशाचा म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन हा कंप्लीट पार्ट झालेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं होतं ते म्हणजे दशांशाचा भागाकार, राईट, डिव्हिजन ऑफ डेसिमल्स, राईट. ओके, एकदा तरी चेक करा बरं मागच्या लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण कुठं होतो एकदा चेक करा. जा मागच्या लेक्चरमध्ये नोटबुकमध्ये चेक करा तुमच्या. एक मिनिट मी चेक करतो. चलो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघा गणितीय क्रिया नावाचं लेक्चरला हेडिंग होती बघा आणि त्याच्यामध्ये आपण दशांशाचा गुणाकार कंप्लीट केलेला होता. ओके, चलो ठीक आहे. मग आपल्याला बाळांनो काय करायचं पहा. आता मी एक दोन उदाहरण सांगतो जे नव्हते त्यांच्यासाठी महत्वाचं असेल. चला, क्लिअर झालंय? ओके, तुमच्या ओळखीचे जे मित्र असतील बाळांनो, तुमचे शाळेमधले मित्र असतील किंवा तुमच्या मामाचा मुलगा, मामाची मुलगी असेल किंवा इतर जे काही कोणी ओळखीचे असतील जे NMMS ची तयारी करतायत त्यांना आवर्जून सांगा, कारण आपला सिलेबस आता स्टार्ट झालेला आहे बाळांनो. यस, ओके. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर पण काय आहे ऑफिशियल दिलेला आहे. आता याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये बघा आपण काय घेतलं होतं, आपण दशांशाचा गुणाकार शिकलो होतो. आता आजची हेडिंग काय आहे बाळांनो आपली? आजची हेडिंग आहे संख्यांची ओळख. म्हणजे काय? नैसर्गिक संख्या काय, पूर्ण संख्या काय, पूर्णांक संख्या काय. बरोबर आहे? नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स काय असते, इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स काय असते ते आहे. हा पार्ट कंप्लीट झाला की तिकडे जाऊ. ओके, जेवढा वेळ मिळेल लास्ट म्हणजे लेक्चर संपेपर्यंत तेवढ्या वेळेमध्ये मग आपण संख्यांच्या ओळखीला स्टार्ट करूयात. तत्पूर्वी दशांशाचा गुणाकार हा भाग आपला कंप्लीट झालेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. पण दोन उदाहरणं घेतो कारण नवीन विद्यार्थी असतील काही. ठीक आहे, पहा आता. पहिलं 0.0 समजा आपल्याला 8 दिलं आणि इथे 0.3 दिलं तर याचं उत्तर काय येईल? पहिलं सगळ्यांना माहिती आहे कारण कालचं लेक्चर सर्वांनी अटेंड केलेलं आहे. बरोबर आहे? यस. मला कमेंट करत चला बरं, कमेंट करत चला. चलो चलो बोला. आता काय करायचं बाळांनो बघा, इथे आपल्याला काय करायचंय तर कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण म्हणजे मागचं कालचं लेक्चर सरांचं झालं, त्याच्या अगोदर जे आपलं लेक्चर झालं ना त्या लेक्चरमध्ये मी सांगलं कसं सांगितलं होतं बघा. 8 × 3 संख्यांचं इथे मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय, मी जर इथला पॉइंट काढून टाकला तर मला कोण दिसतं? 8 दिसतं. जे नंबर्स आहेत ना त्या नंबर्सचं मल्टिप्लिकेशन घ्यायचा, 8 दिसतं. मग 8 × 3 करा, इकडे 3 दिसतं. 8 × 3 केलं तर हे आलं बाळांनो तुमचं 24 आलं. बरोबर आहे? ओके, 24 आलं. आता टोटल किती नंबर्स नंतर पॉइंट आहे ते सांगा मला. इथे बघा 1 नंबर नंतर पॉइंट आहे, इथे 1 2 नंतर पॉइंट आहे. पहिल्या याच्यात 1 नंतर आहे, दुसऱ्या याच्यात 2 नंतर तुमचा पॉइंट आहे. टोटल मोजा, इथला 1 नंतर, इथला 2 नंतर, म्हणजे 1 आणि 2 3 नंतर तुम्हाला पॉइंट द्यायचे. 3 डिजिट नंतर पॉइंट द्यायचे. चला, माझ्याकडे तर 2च डिजिट आहेत आणि कुणीकडून द्यायचं बाळांनो? राईट साईडनं, उजवीकडून. उजवीकडून आपल्याला इकडं संख्या सोडून तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. पण किती संख्या सोडून? इथली 1 आणि इथल्या 2 3 संख्या आहेत. मग उत्तरात सुद्धा 3 संख्या सोडून तुम्हाला पॉइंट द्यायचं आहे. कसं द्यायचं पहा आता. इथे तर 2च आहेत. मग 1 2 मला अजून पाहिजे ना, तर बाळांनो इथं 0 घ्यायचा. गरजेनुसार तुम्ही तिथं 0 ऍड करू शकता. ठीक आहे,
मग आता पहा, इथे किती होत्या? पहिले 2च होत्या, मला 3 पाहिजे होत्या. मग मी काय केलं? 0 घेतला. मग काय झालं? 3 संख्या सोडून तुमचा पॉईंट झाला. आता चला, मग 3 संख्या सोडून पॉईंट द्या. हे आलं तुमचं आन्सर, फायनल आन्सर. राईट. बघा आता सेकंड. इथे समजा तुम्हाला असं दिलं 1.2 इंटू 0. समजा म्हटलंय 006 असं दिलंय. आता इथं काय करायचं बघा बरं. चलो, करेक्ट आहे. यस. जान्हवी बेटा, काय आलं तुझं? 0.02. काय कर, तुझं नाव आणि पुढे याचं नाव, आपल्या छोटूचं नाव पण टाक ना, कारण हे जे हर्षवर्धन आहे हे पप्पाचं नाव आहे का? मग तिथे काय कर, तुमच्या दोघांचं नाव ऍड करा तिथं, किंवा मग असेल तर मग सोपं जाईल मला पण. ठीक आहे, ओके, बरोबर आहे. 0.024. आता याचं काय येईल बरं, सांगा बरं मला. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, एकदम साधा कन्सेप्ट आहे. काय करायचं? पॉइंट नाही आहे असं गृहीत धरायचं. पहिले गुणाकार करून घ्यायचा, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, मग दशांश काउंट करायचा, मग तुमचा पॉइंट किती नंतर आहे ते काउंट करायचं. बघा बरं आता. इथे काय दिसतं मला? 1.2 दिसतं. मी इथला पॉइंट जर काढून टाकला, तर मला 12 दिसतं. काय दिसतं? 12. बरोबर आहे का? इथे मला 12 दिसतं. 12 इंटू 6, 12 इंटू 6, 12 सकम 72. 12 इंटू 6, 12 6 जा 72. मग हे आलं बघा 72. राईट, ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला टोटल किती नंबर्स नंतर पॉइंट आहे ते काउंट करायचे. चला बरं, काउंट करा. बघा, 1 2 3 4, 4 नंतर पॉइंट. इकडे काउंट करा, 1 नंतर पॉइंट. म्हणजे इथले 4 आणि इथला 1, टोटल मिळून किती? बघा बरोबर, बघा, 1 मिनिट बरोबर. बघा इथले किती येतात? 1 2 3 4 आणि इकडचा 1. म्हणजे टोटल तुम्हाला 5 डिजिट नंतर डेसिमल द्यायचा आहे. बाळांनो, 1 मिनिट. तुम्ही जे 12 घेतलं ना, 12 काय कन्सिडर केले तुम्ही? हे जे आहे ना, मी जर इथला पॉइंट काढला तर मला किती दिसतं बघा बरं. समजा मी पॉइंट काढून टाकला, मला 12 दिसतं ना, फक्त 2 नाही दिसत, मला 12 दिसतं. 12. राईट. मग इथे मला 12 दिसतं. काय दिसतं? 12 दिसतं. बरोबर आहे ना? थांबा, आपण इकडे आलोय ब्रशला. 1 मिनिट. पॉइंट पाहिजे. चला, मला हे काय दिसतं? 1.2 आहे. मी जर पॉइंट काढला तर 12 दिसतं मला. बरोबर आहे ना? थोडंसं लक्षात घ्या. आता मी काय बोललो की पॉइंट काढल्याच्या नंतर मला कोण दिसतं तो नंबर घ्यायचा. 12 दिसतं, 12 घ्या. बरं, मग 12 इंटू 6 काय झालं? 72. 12 इंटू 6, 12 सकम 72. तर काय आलं? 72. आता काउंट करा. 1 2 3 4 आणि इथे 1, म्हणजे 4 आणि 1, 5 डिजिट नंतर तुमचा पॉइंट आहे. मग चला, आन्सर मध्ये इकडून काउंट करा, इकडून सुरू करा. इकडून पहा. आता 1 2, मला किती पाहिजे? 5 पाहिजे. पण माझ्याकडे किती येतात? 2च संख्या येतात, 2च नंबर आहेत, 2च डिजिट आहेत. मग मला किती पाहिजे? सगळ्या मिळून 5 पाहिजे. मग घ्या, 3 4 5. झाल्या का 5? आत्ता तुम्ही डेसिमल द्या तुमचा, आता तुमचा पॉइंट द्या. हे आलं याचं आन्सर, करेक्ट आन्सर. ओके. जान्हवी बेटा, कळालं का काय करायचं? इथे 1.2 आहे ना, फक्त 2 नाही घ्यायचं. इथला जर मी पॉइंट काढला तर मला 12 दिसतं. बरं थांबा, अजून एक याचं सांगा. 3 नंबर. समजा आपल्याला असं दिलं, इथे 1.3 आहे आणि 0.02 आहे. एक सांगा अजून, सेम क्वेश्चन. एक सांगा, याचं काय येईल बघा. आता नंतर आपण मग दशांशाचा भागाकार घेणार, वर्ग घेणार, वर्गमूळ घेणार, बेरीज सुद्धा करता आली पाहिजे, सम, ऍडिशन, सबट्रॅक्शन सगळं आलं पाहिजे आपल्याला. चला या, झालं का बघा. आता मी पॉइंट काढला, आता मला 3 नाही दिसत, मला 13 दिसतं, 13 दिसतं, 13. मग 13 गुणिले इथे 2 आहेत, 13 इंटू 2 26. आता डेसिमल काउंट करा बरं. 1 2 आणि इथे 1, म्हणजे इथल्या 2 संख्या सोडून, इथला 1 संख्या सोडून, दोन्ही मिळून 3 संख्या सोडून. राईट. मग चला, 3 संख्या सोडून दशांश द्या, डेसिमल द्या, पॉइंट द्या.
1 2 इथं तर दोनच संख्या येतात, मग काय करायचं, 1 0 ऍड करा, 1 0 ऍड करा, हे असा 0 झाल्या का 3. ओके, मग काय करा, हे घ्या दशांश. यस, हे आला दशांश. आलं का आता. बर, मग आता दशांशाचा गुणाकार ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलता, तरी आपण 1-2 एक्झाम्पल घेतलं. आता जाऊत आपण पुढे दशांशाचा भागाकार. चला क्लिअर करू का हे. ओके, दशांशाचा भागाकार बघा. आता गुणाकार झालं ना, आता घ्या दशांशाचा भागाकार. दशांशाचा भागाकार. ओके, बर. आता हा डिव्हिजन ऑफ डेसिमल म्हणू शकता किंवा डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणू शकता. बर, मी एक एक्झाम्पल लिहितो, मला याचा आन्सर सांगा बरं, कोण सांगेल पाहता. 2 डिवायडेड बाय 0.5. हा, याचा आन्सर काय येईल, एकदम इझी. 2 डिवायडेड बाय 0.5. चलो फास्ट. 2 डिवाइड बाय 0.5. बोला, एकदम इझी. बघा, आपला दशांशाशी रिलेटेड एक नियम आहे. काय, पहिले दशांश गृहीत धरायचा नाही, नंबर्स लिहा. बघा बरं, आता वरती मला 2 दिसतं, खाली दशांश काढला, डेसिमल काढला किंवा पॉइंट काढला तर मला 5 दिसतं. मग 2 डिवायडेड बाय 5 एवढं लिहा अगोदर. 2 डिवायडेड बाय 5. आता इथे एक पॉइंट, एक नंतर पॉइंट आहे, एक संख्येनंतर पॉइंट आहे, बरोबर आहे. बघा काय म्हणतो आता मी, पॉइंट लक्षात घ्या. खाली म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये एक संख्येनंतर पॉइंट आहे, मग बाळांनो काय करायचं, वरती 1 0 वाढवायचा. वरी एखादा डेसिमल दिसतंय का, नाही, त्याच्यामुळे खाली 0 वाढवायचे नाही. चला भाग द्या. 5 1 5, 5 4 20, 5 4 जा 20. चलो सेकंड नंबर. हा, आता सेकंड नंबर मध्ये पहा. समजा तुम्हाला हे असं दिलं, 4 डिवायडेड बाय 0.00 समजा 5 म्हटलं, तर बघा बरं काय येईल. आता तुमचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. बघा आता याच्यामध्ये बोला, 4 डिवाइड बाय 0.005 आहे. चला बोला, झालं का, बोला. सोप्प बाळांनो, काय करा, मला वरती डेसिमल आहे का, नाही आहे. चला मग 4 ॲज इट इज. खालचा डेसिमल काढला तर मला कोण दिसतं, 5 दिसतं. 5 ॲज इट इज, बरोबर आहे. बर, आता इथे किती नंतर डिजिट आहे बरं, 1 2 3, 3 नंतर डिजिट दिसतोय मला, सॉरी 3 डिजिट नंतर काय डेसिमल दिसतोय. मग इथं 3 नंतर खाली आहे ना, तर 3 0 ऍड करा वरती, म्हणजे 3 0 ऍड करा इथे. 1 2 3 आले. मग पहा आता, 5 1 जा 5, 5 8 जा 40 अँड 2 0 ॲज इट इज, म्हणजे 800 इट इज द करेक्ट आन्सर. 800 इज द करेक्ट आन्सर. 800 इज द करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट. थर्ड वन पाहता. थर्ड वन, समजा बाळांनो पहा, 0.04 दिले आणि खाली 0.00 बघा काय दिले. समजा इथे 8 दिला असेल तर काय, फास्ट बोला काय येईल. थोडस बेसिक होईपर्यंत आपण 45 मिनिटांची क्लास घेणार आहे बाळांनो. ओके, बेसिक संपला, इंडेक्स नुसार मग सिलेबस स्टार्ट होईल आणि शनिवारी तुम्हाला जो पेपर 2 आहे सामाजिक शास्त्र त्याचं पण लेक्चर होईल. मला सांगा बरं याचं उत्तर काय आलं, बोलिये, का होगा इसका आंसर. बघा आता
बाळांनो काय करा, मला वरती डिजिट 4 दिसतं, खाली डिजिट 8 दिसतं. घ्या, घेतलं. बरं, आता काय करायचं? आता डेसिमल काउंट करा, पॉइंट काउंट करा. पॉइंट पॉइंट बघा आता कसे, खाली 1 2 3 तीन संख्येनंतर पॉइंट आहे. खाली काय आहे? 3 संख्येनंतर पॉइंट आहे, बरोबर आहे ना? मग 3 संख्येनंतर पॉइंट आहे, तर वरती 3 झिरो ऍड करा. 1 2 3, राईट. आता वरती मोजा बरं. 1 2 टू डिजिट नंतर पॉइंट आहे, तर खाली 2 झिरो ऍड करा. बाळांनो याचा नियम लक्षात राहू द्या काय आहे. वरती काउंट करायचे, किती डिजिट नंतर डेसिमल आहे? 2 डिजिट नंतर, मग खाली 2 झिरो ऍड करा. खाली किती डिजिट नंतर डेसिमल आहे? 3, तर वरती 3 झिरो ऍड करा. ठीक आहे. मग आता बघा, 1 2 1 2 कॅन्सल झाले. 8 1 जा 8, 8 5 जा 8 पंचे 40, म्हणजे उत्तर काय आलं? 5. उत्तर काय आलं? 5. उत्तर आलंय तुमचं 5. करेक्ट. यस. बर, आता 4 नंबरचं पहा उदाहरण काय आहे, थोडंसं लक्षात घ्या. आता अजून एक असंच घेऊत. समजा आपल्याला दिलं 0.0016, खाली 0.0 समजा दिलं 32. ठीक आहे. याचं उत्तर काय येईल सांगा. आता याचं उत्तर काय येईल सांगा. चला आता बोला. झालं का? ओके. आता काय करायचं बघा बाळांनो. हा, पहिले संख्या संख्या लिहा. 16, खाली काय? 32 लिहिलं. 16 आणि काय? 32. आता मला सांगा किती डिजिट नंतर डेसिमल आहे? खाली 1 2 3, 3 नंतर डेसिमल आहे, म्हणजे 3 संख्या सोडून तुमचा पॉइंट आहे, बरोबर आहे? मग 3 संख्या सोडून पॉइंट खाली आहे, तर 3 झिरो वरती वाढवा. कोणाच्या पुढे? कोणाच्याही पुढे वाढवा. नो प्रॉब्लेम, कुठेही लिहा, कुठेही लिहा. ठीक आहे. चला आता वरती मोजा. 1 2 3 4, 4 डिजिट नंतर तुमचा पॉइंट आहे वरती. मग 4 झिरो खाली ऍड करा. मग 4 झिरो खाली ऍड केले, राईट. आता याच्यातले 3 3 झिरो तर कटून पण गेले, बरोबर आहे की नाही? ओके. अजून आपल्याला हे 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 1 16, 16 दोन्ही 32, झिरोला झिरो, म्हणजे फायनल आन्सर 1/20 आले. आपल्याला ते पॉइंट मध्ये नाही काढायचं. काय आलं? 1/20 आले, राईट. चला पुढे. 1/20 करेक्ट आहे. बर, आता मी थोडस चेंज करतो हा बाळांनो, लक्षात घ्या प्रश्न कसा चेंज होतो. आपल्या सिलेबसमध्ये जास्त प्रश्न येणारा जो पॉइंट आहे याच्यातला, त्या पॉइंटवरती मी आता क्वेश्चन लिहितोय, तुम्ही आन्सर सांगायचे. पहा, समजा असं दिलं त्यानं 0.4 इंटू 1.5 इंटू 0. समजा म्हटलंय 6 डिवायडेड बाय 0.05 इंटू 1.2 इंटू 0.0, समजा म्हटलं यांनी 8, तर याचं उत्तर काय येईल? अशा टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतो. नवोदयला सुद्धा आलाय आणि आपल्या NMMS मध्ये सुद्धा आलेत अशा पद्धतीचे. बोला मग आता काय असेल बरे? चला फास्ट, काय असेल? चला झालं का? कंप्लीट.
यस, बोला फास्ट. हा, आता काय करायचं बाळांनो, बघा आपला नियम काय, पॉइंट बाजूला ठेवा. फक्त संख्या काय दिसतात, नंबर्स काय दिसतात, ते नंबर्स पहिले नोट करा. ठीक आहे. मग आता नंबर्स काय काय दिसत आहे बघा बरं. नंबर्स मला इथे दिसत आहे 4, इथे दिसत आहे 1.5 म्हणजे 15, इथे 6 डिवायडेड बाय 5, 12 अँड 8 दिसत आहे. मी पॉइंट बाजूला ठेवले, फक्त काय केले, नंबर्स तेवढे कंप्लीट संख्या तेवढ्या लिहिल्या. बरोबर आहे. आता काय करायचं बाळांनो, महत्वाची स्टेप. हा, चला खाली किती संख्येनंतर डेसिमल आहे हे काउंट करा. बोला बरं. 1, 2, इथे 1, 3, इथल्या 2, 5. खाली 5 संख्या सोडून तुमचा पॉइंट आहे. किती संख्या सोडून, 5 संख्या सोडून तुमचा पॉइंट आहे. कुठं, खाली. मग 5 झिरो ऍड करा वरती. मग 5 झिरो ऍड करा बरं याच्यावरती. चला 1. आता तुम्ही म्हणसाल कुठं करायचे, कुठेही करा पण वरती करा. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 या स्टेपला आन्सरच आलं पाहिजे. आता वरती काउंट करा. 1 नंतर इथं पण 1 नंतर, इथं पण 1 नंतर, म्हणजे वरती टोटल काउंट केले तर 3 संख्येनंतर तुम्हाला काय आहे, तर पॉइंट आहे. मग 3 झिरो ऍड करा खाली. वरती 3 नंतर आहे, मग 3 झिरो खाली. खाली 5 संख्येनंतर डेसिमल आहे, टोटल काउंट केलं तर वरती 5 संख्येनंतर तुम्हाला 5 शून्य ऍड करावं लागतील. चला मग आता याच्यातले 3 झिरो कॅन्सल झाले. चला भाग द्या. 5 1 5, 5 3 15, 4 1 4, 4 2 8. बरोबर आहे. अजून बघा आता. 12 1 12, 12 पंचे 60 आणि पुढे झिरो जशाच तसा. लक्षात घ्या काय काय बाकी आहे. खाली 2 बाकी आहे, वरती 3 आणि इथे 50 आहे. चला अजून भाग द्या. हा, बे एक बे, हे आलं 25. 2 न भागणं म्हणजे निम्म करणं. बाळांनो इथं 3 आहे, तिथं 25 आहे. 3 गुणिले 25, उत्तर काय आलं, 75. 75. आन्सर इज 75 इज द करेक्ट आन्सर. यस. चलो कंप्लीट झालं का. हा, अजून घेऊ त्या टाईपचे आपण. पहिले एवढे नोट करा. हे ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला जास्त येणार आहेत बाळांनो. या टाईपचे हा बेसिक कन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्याला योग्य होते, परंतु इथून पुढचे हे जे आहेत ना, ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला जास्त येणार आहेत. लक्षात. चला पुढे. झालं का. यस. पहा आता अजून किती नंबर, 5 नंबर. 6 नंबरचं पहा. 6 नंबर काय आहे, 6 नंबर. महत्वाचा आहे बरं हे प्रश्न या टाईपचे. आता पहा, समजा आपल्याला असं दिलं 0.75 गुणिले 0.9 डिवायडेड बाय 0. पाहता 0.27 इक्वल्स टू काय, फक्त एवढंच दिलं आपल्याला. बोला आता सांगा. सर्वांना सांगता आलं पाहिजे आहे. बाकीच्यांनी कमेंट करा. बाकीच्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा. कमेंट करत चालायचं बाळांनो. आपलं जे आन्सर आलंय ते बिंदास्त बोलायचं. आपल्याला कोणी काही बोलणार आहे का, नाही आहे. मग जे येईल ते येईल आपलं आन्सर, है ना. चला सांगा आता काय येईल याचं. 0.75 इंटू 0.9 आहे. अपूर्णांकामध्ये आलं तरी चालतं, पॉइंट मध्ये नको. बोला. झालं का. चला क्लिअर. बर, आता काय करायचं बाळांनो, पहिले संख्या नोट करा. 75 इंटू 9 डिवायडेड बाय 27. 27. चला आता पुढे काय. आता खाली बाळांनो 2 संख्येनंतर पॉइंट होता. बरोबर आहे. किती, 2 संख्येनंतर पॉइंट होता. मग वरी 2 झिरो ऍड करा. कुठं करा, कुठंही लिहा, पण 2 झिरो ऍड करा. राईट. ओके.
चला लवकर लवकर आपल्याला वर्गमूळ पण घ्यायचंय. हा 6:30ला क्लास मग मी सोडेल. हा एकदा बेसिक होईपर्यंत थोडंसं आपण पाऊण तास 1 तास जसं थोडंसं ॲडजस्टमेंट होईल तसं घेत राहू, म्हणजे सवय पण लागेल तुम्हाला. आता सुट्ट्यांमध्ये गॅप पडला ना. हा चला आता वरती मोजा. एक इथे एक नंतर तुमचा पॉइंट आहे, इथे 1 2 2 नंतर पॉइंट आहे, म्हणजे 1 आणि इथल्या 2 3 संख्येनंतर पॉइंट आहे वरती. मग काय करायचं, 3 झिरो ऍड करायचे डिव्हाइड मध्ये खाली डिनॉमिनेटर मध्ये. 1 2 3 झाले. बर याच्यातले 2 2 काय झाले, कॅन्सल झाले. 2 2 कॅन्सल झाले. ठीक आहे. आता डिव्हाइड करा पहा. हा 9 3 जा 27 आणि 0 ॲज इट इज. हा 9 1 जा 9. चला 3 1 जा 3 खाली 10 आलंय. 3 10 जा 30. इथे 3 2 जा पहा 3 2 जा 3 दोन्ही 6 1 उरला 15 झाले. 3 5 15. काय काय भाग दिला मी लक्षात घ्या. हा इथे 9 त्रिक 27 हा 0 जशास तसा. 9 1 9 हे 900 कटलं, वरचं सगळं कटलं ते. इथे 30 आले, वरी 75 आहे. 3 10 30. इकडं 3 दोन्ही 6 1 उरला 15 झाले. 3 5 15. आता तुम्हाला अजून भाग जातो. 5 दोन्ही 10 5 5 25. फायनल आन्सर आलं 5/2. फायनल आन्सर काय आलं 5/2. करेक्ट. यस 5/2. चला ओके. आलं का सर्वांना. बर अजून एखादं एक्झाम्पल घेऊ ना, नंतर मग वर्गवाल्यांकडे जाऊ आणि वर्गमूळ वाल्यांकडे जाऊ. मग उद्याच्याला आपल्याला जो बेसिक थोडासा पार्ट आहे तो पण पार्ट अजून कव्हर करता येईल. नंतर मग सिलेबस बद्दल बोलू इंडेक्सनुसार आणि मग आपण चॅप्टरच्या याच्यानुसार स्टार्ट करू. ठीक आहे. हा त्याच्या अगोदर तुम्हाला एक मी PDF पाठवणार आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. ती PDF तुम्ही प्रिंट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही लिहिणार आहे. ती लिहिल्यानंतर कोणालाही द्यायची नाही. का, कारण ते लिहिलेलं तुमचं जर एकदा हरवलं तर परत तुम्हाला प्रत्येक लेक्चर बघावं लागतं आणि ते नोट करून घ्यावं लागतं. आले लक्षात. ओके. हा चला जाऊयात का पहा आता 7 नंबर. हा इथे आता बघा काय येईल तुमचं आन्सर. समजा 0.7 इंटू 0.07 इंटू 0.007. बघा आता इथे 0.007 0.077. चला बरं मला याचा आन्सर काय येईल सांगा. हा इथे मला आन्सर याचं काय येईल ते सांगा. लास्ट क्वेश्चन. हा याच्यानंतर आपण दशांशाचं वर्गमूळ 2 घेऊ आणि मग थांबूत. ठीक आहे. चला एवढं सांगा मला. बोला. आले का. हा सांगा बरं काय करायचं. बघा मला 777 दिसताय, खाली पण 777 दिसताय. ओके. हा आता काय करतोय मी पहा. एक सांगायचं म्हणजे असं बाळांनो, जर वरतीही तेवढ्याच संख्या सोडून पॉइंट असेल आणि खालीही तेवढ्याच संख्या सोडून पॉइंट असेल तर ते 0 घेण्याची गरज नाही, कारण कटणारच आहेत ना. सारखेच असतील तर बरोबर आहे का, कटणारच आहेत ते. मग कसं पहा इथं एक, इथं 1 2 3, इथले 2 4 5 आणि इथला एक 6. वरती 6 संख्या सोडून तुमचा काय आहे पॉइंट आहे, डेसिमल आहे, दशांश आहे. बरोबर आहे. मग खाली बघा बरं 1 2 3 4 5 6. खाली सुद्धा 6 संख्या सोडून तुमचा दशांश आहे, 6 संख्या सोडून तुमचा पॉइंट आहे. वरती सुद्धा 6 संख्या सोडून पॉइंट आहे. मग खाली 6 0 वरी 6 0. काही गरज आहे का, कारण कटणारच आहे. मग जर असं असेल तर त्यावेळेस तुम्हाला 0 ऍड करण्याची गरज नाही. वरती पण 6 खाली पण 6 असेल तर 0 ऍड करण्याची गरज नाही. मग चला उत्तर काय आलं, 7 7 कटून गेले. उत्तर आलं 1. उत्तर काय आलं 1. कळलं का.
चला फास्ट कंप्लीट. ओके, आता बाळांनो आपण जाऊ दशांशाचा वर्ग करणे. दशांशाचा काय वर्ग करणे, मग वर्गमूळ काढणे आणि मग आपण काय करू थांबू. ठीक आहे, चला कंप्लीट झालं हे. यस, आता हेडिंग लिहायची आपल्याला दशांशाचा वर्ग करणे. स्क्वेअर ऑफ डेसिमल, दशांशाचा स्क्वेअर करणे, वर्ग करणे, वर्ग करणे, दशांशाचा वर्ग करणे. ठीक आहे, हा स्क्वेअर ऑफ डेसिमल, काय स्क्वेअर ऑफ डेसिमल. ठीक आहे, चला या पहा आता झालं का. ओके, दशांशाचा वर्ग करणे. आता याच्यामध्ये बघा बाळांनो, समजा मी पहिली संख्या घेतली, मला उत्तर सांगा, आता कमेंट करत चला. 0.2 याचा स्क्वेअर करायचा आहे, काय येईल. हा फास्ट चलो, चला जानवी बेटा, हर्षवर्धन सांगा काय येईल. वर चुकलं तर चुकलं सांगा ना, डायरेक्ट जे येईल ते सांगा. काय असेल बोला. झालं का. हा फास्ट हो द्या. पहा आता तुम्हाला याचा स्क्वेअर करायचा आहे, एकदम इझी आहे बाळांनो, एकदम इझी. काय करायचं, सेम आपला नियम काय, आपला रूल काय, बाबा दशांश असेल, डेसिमल असेल, पॉईंट असेल तर पॉईंट काढून टाका. मला कोण दिसतं, मला फक्त 2 दिसतं, 2 दिसतं, मग 2चा स्क्वेअर करा. 2चा स्क्वेअर काय 4 आलाय. बर, काही जणांचा आन्सर याचा असा आला असेल बघा 0.4, बरोबर आहे. काही जणांचा असा आला असेल 0.04 असा आला असेल, बरोबर आहे, राईट. मग आता करेक्ट आन्सर काय आहे लक्ष द्या. पहा इथे काय करायचं बाळांनो, आपल्या ह्याच्या नियमानुसार पहिले किती इथं आतमध्ये दशांश काढला तर किती संख्या दिसतंय, 2 दिसतंय, त्याचा स्क्वेअर करा, 4 आला, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं पहा, एक संख्या सोडून इथं दशांश आहे, काय एक संख्या सोडून दशांश आहे, एक संख्या सोडून तिथे पॉइंट आहे. मग स्क्वेअर करताना काय करायचं, इथं एक संख्या सोडून आहे ना, स्क्वेअर करताना करायचं त्याच्या डबल. मग एक संख्या सोडून त्याच्या डबल काय 2 संख्या सोडून. मग येणाऱ्या उत्तरात तुम्ही 2 संख्या सोडून दशांश द्यायचा, 2 संख्या सोडून पॉइंट द्यायचा. बघा चुकलं तर चुकू द्या, काही अडचण नाही बघा. पण एकदा आपण सांगल्याच्या नंतर, इथं एकदा आपल्याला अंडरस्टँड झाल्याच्या नंतर मग नेक्स्ट मात्र करेक्ट आलं पाहिजे. हा ओके, पहा आता काय म्हटलं मी, आतमध्ये एक संख्या सोडून पॉइंट असेल ना बाळांनो, तर याचा स्क्वेअर करताना आतमध्ये जेवढ्या संख्या सोडून पॉइंट आहे त्याच्या डबल करायचं. 2 संख्या सॉरी एक संख्या सोडून पॉइंट आहे, 1च्या डबल 2. मग 2 संख्या, माझ्याकडे तर एकच आहे, मला अजून पाहिजे, टेन्शन घेऊ नका, मी अजून एक लिहितो, आता कळेल तुम्हाला. पहा 0.0 आणि म्हटलंय 2 याचा स्क्वेअर करायचा आहे. चला आता कन्सेप्ट क्लिअर होईल तुमचा. बोला. झालं का. आता बघा तुम्हाला इथे पॉइंट जर काढला तर तिथं नंबर्स कोण दिसतंय, ओनली 2, ओनली 2, बरोबर आहे. मग 2चा स्क्वेअर करा 4, 2चा स्क्वेअर काय आला 4, बरोबर आहे. यस, 2चा स्क्वेअर आला 4. आता मला सांगा किती डिजिट नंतर पॉइंट आहे आतमध्ये, 1 2 3, 3 डिजिट नंतर पॉइंट आहे, बरोबर आहे. 3 डिजिट नंतर पॉइंट असेल तर त्याच्या डबल करा. बघा थांबा, बरोबर हा, बरोबर 1 राहिला तुमचा, मला असं वाटतंय. हा आतमध्ये फक्त 0 काउंट नाही करायचे हा बाळांनो, एक लक्षात घ्या. तुम्ही काही जणांनी 0 काउंट करताय, फक्त 0 काउंट नाही करायचे, इथून काउंट करायचं 1 2 3, 3
संख्येनंतर पॉइंट आहे. मग 3च्या डबल 6. 6 संख्येनंतर पॉइंट द्यायचा आहे. पहा आता माझ्याकडे एकच आहे, मला अजून किती पाहिजे त्याच्यामध्ये? 6 पाहिजेत ना टोटल, तर माझ्याकडे एकच आहे. अजून किती पाहिजे पहा, 1 2 3 4 5 6 झाल्या का 6? बघा 1 2 3 4 5 6 6 संख्येनंतर इथं काय आला? पॉइंट आला. आता हे झालं तुमचं फायनल आन्सर. कळालं? जेवढ्या संख्या सोडून आतमध्ये तुमचा पॉइंट असेल ना त्याच्यात डबल करायच्या. अजून समजा 3 नंबर पाहता, 3 नंबर 0.0 पाहता, समजा इथं 8 घेतलं, याचा स्क्वेअर करायचा आहे. बोला आता याचा स्क्वेअर काय येईल? हा, जो नंबर असेल ना पहिले त्याचा स्क्वेअर करा. मला कोण दिसतं? 8 दिसतं. चला 8चा स्क्वेअर करा. हा, 8चा स्क्वेअर आला 64. 8चा वर्ग आला 64. आता मोजा, आतमध्ये 1 2 2 संख्या सोडून दशांश आहे, त्या 2च्या डबल करा. 4 संख्या सोडून दशांश पाहिजे, 4 संख्या सोडून पॉइंट पाहिजे. माझ्याकडे तर 2च आहेत, मला 4 पाहिजे. मग 2 अजून घ्या, 2 3 4. आता द्या इथे पॉइंट. आलं? थोडं थोडं क्लिअर झालं? बर, अजून 4 नंबरला बघा काय. समजा तुम्हाला म्हटलं 1.2 याचा स्क्वेअर, 1.2 याचा स्क्वेअर. बोला काय येईल? 1.2 याचा स्क्वेअर करायचा आहे. बरं ठीक आहे ना. चला बरं आता पॉइंट काढला तर मला 2 दिसतं का 12 दिसतं? आताच सांगितलं मी, पॉइंट जर काढला तर मला 12 दिसतं. काय दिसतं? 12 दिसतं. बरोबर आहे. मग 12, या 12चा काय करा? स्क्वेअर. 144 144 12चा स्क्वेअर 144. 12चा वर्ग. ठीक आहे ना. हा, 12चा वर्ग काय आला? 144. राईट. बर, मग आता आतमध्ये किती संख्येनंतर पॉइंट आहे? आतमध्ये 1 संख्येनंतर पॉइंट आहे. आतमध्ये काय आहे? 1 संख्येनंतर पॉइंट आहे. मग बाहेर आल्यानंतर त्याच्या डबल करा. 1च्या डबल 2. मग 2 संख्येनंतर तुम्ही पॉइंट द्यायचा आहे. चला मग 2 संख्या इकडून सुरू करायचं बरं. इकडून इकडून हा, उजवीकडून 1 2 2 संख्येनंतर पॉइंट. राईट. यस, क्लिअर झालं? बर, अजून एक थोडस. समजा 5 नंबर 0.11 याचा करायचा आहे आपल्याला स्क्वेअर. आता काय येईल पहा बरं. 0.11 याचा करायचा आपल्याला स्क्वेअर. .12 11 याचा करायचा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर करा 121. बर, आता मला आतमध्ये 2 संख्येनंतर डिजिट 2 डिजिट नंतर पॉइंट आहे. मग 2च्या काय करा? डबल. 2च्या डबल 4. पण माझ्याकडे 3च संख्या आहेत, मला अजून एकाची गरज आहे. 1 2 3 अजून एकाची गरज आहे. झाल्या 4. आता द्या पॉइंट. हा आला याचा वर्ग. कळालं का तुम्हाला? हा काय आला याचा वर्ग. क्लिअर? बर, मला थांबा, कमेंट दिसणार चालल्यात. हा, एकच मिनिट. थांबा, खाली काय काय कमेंट आल्या त्या? 1.44. ओय बाळांनो थांबा, तुमचा वर्ग चुकला ना बाळांनो. अरे 11चा वर्ग बाळांनो 121 आहे बरं. 11चा वर्ग 121. हा, लक्षात राहू द्या. वर्ग एकदा रिवाइज करत चला. ओके. त्याच्यानंतर हा, इथे काय आलं तुमचं? 1 संख्येनंतर तुमचा पॉइंट होता. उत्तरामध्ये त्याच्या डबल करायचं. 1च्या डबल 2 2 संख्येनंतर पॉइंट. हे करेक्ट आलतं. ओके. बाकी करेक्ट आलते? यस. ओके, चलो ठीक आहे. आता हे झालं बाळांनो वर्गाचं तुमच्या. हे काय झालं? वर्गाचं. आता याचं स्क्वेअर रूट घेऊ. हे स्क्वेअर झालं. आता स्क्वेअर रूट घेऊ. 2च मिनिटाचा आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट झालं की मग आपण थांबू. ठीक आहे. ओके. आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही नोट लिहून देईन, काही पॉईंट लिहून देईन. पॉईंट पर फार महत्त्वाचे येतं. आणि ते पॉईंट झाल्याच्या नंतर मग आपण लिहूत संख्यांची ओळख.
आज नाही स्टार्ट होणार, भले आपल्या लेक्चरचं नाव आहे संख्यांची ओळख, पण आज नाही सुरू होणार ते. झालं. चला पुढे. आता लिहायचं आपल्याला दशांशाचे वर्गमूळ काढणे, स्क्वेअर रूट ऑफ डेसिमल. दशांशाचे वर्गमूळ काढणे. चला, दशांशाचे वर्गमूळ काढणे. दशांशाचे वर्गमूळ काढणे. ठीक आहे. आता बघा एक साधं उदाहरण. पहिलं समजा मी तुम्हाला लिहिलं असं 0.00016. आता याचं तुम्हाला काढायचं स्क्वेअर रूट. याचं काय काढायचं? स्क्वेअर रूट. कसं काढायचं बरं सांगा बरं मला आता. हा, चला बोला. 0.00016. एकदम सोपं. आता मी जर दशांश याचा काढून टाकला तर मला कोण दिसतं संख्या? मला दिसतं 16. बरोबर आहे. मग 16चं वर्गमूळ आलं 4. लिहिलं 4. 4 आलं. बरोबर आहे. बर, आता याच्यात काय करायचं? आतमध्ये बघा 1 2 3 4 5 6. आता स्क्वेअर रूट काढतोय. स्क्वेअर करतोय का? नाही, स्क्वेअर रूट काढतोय. जर आतमध्ये 1 2 3 4 5 6 नंतर तुम्हाला पॉइंट असेल तर बाहेर निघताना निम्म करायचं, हाफ करायचं. वर्ग करताना डबल करायचं. स्क्वेअर रूट वर्गमूळ घेताना हाफ करायचं, निम्म करायचं. मग आतमध्ये 6 संख्येनंतर पॉइंट आहे, बाहेर आल्याच्या नंतर 3 संख्येनंतर. 6च्या निम्म 3 संख्येनंतर. मग चला या 3 संख्येनंतर पॉइंट द्यायचा आहे. माझ्याकडे एकच आहे, मला अजून 2 पाहिजे. हे घ्या 2. झाल्या का 3? आता द्या दशांश, आता द्या डेसिमल. क्लिअर? यस. सेकंड पहा आता 0 पॉइंट बघा 0 0 0. अजून एक लिहितोय मी 9. याचं बघा आता. चला काय येईल बघा. हा, काय येईल बघा आता. 9चं स्क्वेअर रूट आलं 3. आतमध्ये 4 डिजिट नंतर तुमचा पॉइंट आहे. 4च्या निम्म 2. मग 2 डिजिट नंतर 1 2. 2 डिजिट नंतर मग पॉइंट द्या. हे आलं तुमचं फायनल आन्सर. 2 डिजिट नंतर काय द्या? पॉइंट द्या. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, हे आलं तुमचं फायनल आन्सर. राइट? यस. चलो फिर नेक्स्ट. और तीसरा वाला एग्जांपल देखो क्या होगा. 1.44. 1.44. हा, फार सोपं आहे वर्गमूळ काढणं. काय करायचं आता? पॉइंट काढला तर मला दिसतं 144. 144. कोणाचा वर्ग? 12चा वर्ग. म्हणजे 144चं स्क्वेअर रूट आलं 12. मग मी लिहिलं इथं 12. आतमध्ये किती संख्या सोडून पॉइंट आहे बघा बरं. आतमध्ये 1 2 2 संख्या सोडून पॉइंट आहे. बरोबर आहे. मग 2च्या निम्म करा 1. मग 1 संख्या सोडून राईट साईडनं 1 संख्या सोडून पॉइंट म्हणजे 1.2 आला याचा आन्सर. बरोबर आहे. बरं एक लास्ट अजून. मग आपण थांबू. चला 4. 0.000625. 625 कोणाचा वर्ग आहे? 25चा वर्ग आहे. म्हणजे 625चं स्क्वेअर रूट आलं 25. घ्या 25. घेतलं 25. आतमध्ये किती संख्या सोडून पॉइंट आहे? 6. बरोबर आहे का? यस. मग 6च्या निम्म 3. मग 3 संख्या सोडून, माझ्याकडे तर 2च आहेत, मला अजून एक पाहिजे. हे घ्या 3. 3 संख्या सोडून तुम्हाला पॉइंट द्यायचं. हे आलं याचं करेक्ट आन्सर. राईट?
हे सगळे बेसिक कन्सेप्ट बाळांनो आपल्याला कामाचे येतं. आताच्या या स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, कुठलीही परीक्षा असेल, त्या सर्वांना कामाचे येतं ना. जशाच तसे कन्सेप्ट पुढे MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये लागतात. त्याच्यामुळे इथंच क्लिअर करून घ्यायचे. एकदा जर हे तुम्हाला कळालं तर आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही बघा तुम्ही. वर्ग करणे बघितलं, वर्गमूळ काढणे बघितलं, भागाकार झालं, गुणाकार झालं, दशांशाचं क्लिअर झालं. आता मी उद्याच्याला तुम्हाला याच्या 3-4 नोट सांगणार आहे. झालं का लिहिणं हे? यस, ओके. 3-4 नोट सांगणार आहे आणि त्या 3-4 नोट काय आहेत ते बघूत आपण. ठीक आहे. तर या आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरतीची 8वी NMMS ची परीक्षा आहे इयत्ता 8वी साठी. तर याच्यासाठी काही भाग तुमचा गणित बुद्धिमत्ता यांचा आहे, तर काही भाग तुमचा काय आहे तर स्पेशल सामाजिक शास्त्र म्हणजे काय, नागरिक शास्त्र, भूगोल, बरोबर आहे ना. त्याचबरोबर तुमचं सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इतिहास आहे. तर या सगळ्यांचा अभ्यासक्रम आपल्याला या सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर याच्या आपल्या विकेंडच्या ज्या म्हणजे विकेंड म्हणण्यापेक्षा पूर्ण आठवडाभर जे लेक्चर असतात त्याच्यामध्ये आपण लेक्चर ऍड करणार आहे. कुठलं तर सामाजिक शास्त्राचं, कारण तेवढाच महत्वाचा भाग आहे. आलं लक्षात? हां, सायन्सला 35 आहेत, हिस्ट्रीला 15 आहेत क्वेश्चन. त्याचबरोबर तुम्हाला इकडे इतिहासला 15, नागरिकशास्त्राला 5, बरोबर आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा महत्वाचा आहे आणि त्याचं सुद्धा टाइम टेबल आपण काय करणार आहे आपल्या आठवड्याच्या लेक्चरमध्ये लावणार आहे. ओके, आलं लक्षात? तुमचे जे कोणी मित्र असतील त्यांना पण सांगा, त्यांना पण ही लिंक शेअर करा, त्यांना आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायला सांगा. त्याचबरोबर जर समजा कोणाला काही डाऊट असेल तर आपल्या अकॅडमीचा ऑफिशियल नंबर जो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ऑफिशियल नंबर आहे बघा 70 म्हणजे 70 0909 आणि पुढे 47 बघा 70 0909 47 आणि दुसरा आहे 90 21 10 10 29. हा एक नंबर आणि हा एक नंबर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. आलं लक्षात? यस, तुमचे जे ओळखीचे मित्र असतील, शाळेतले असतील, कोणतेही असतील, त्या सर्वांना सांगा. आणि याचा ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट झालाय म्हणून गरजेचं आहे, मागे पडायला नको आपलं. यस, चला मग थांबू तिथे. ओके, चलो, चला, ओके, थँक्यू.